नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघतो आहोत 2019चा राज्यसेवा पूर्वचा या ठिकाणचा हा क्वेश्चन पेपर आणि आपल्याला इतिहास या विषयामध्ये 2019ला जे प्रश्न आलेले आहेत ते बघायचे आहेत. त्यांचा ॲनालिसिसही मी केलेला आहे. कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत, कुठून येत आहेत. मित्रांनो आपण बघतोय 2001 14-15 पासून तुम्ही प्रश्न वाचले पाहिजेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं जो शेवटचा टप्पा तुमचा जो आहे आताचा, या शेवटच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं 2018 आणि 19 याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांच्यावर फोकस करणे आणि त्यांचा कल समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी हे लेक्चर मी बनवत आहे. स्टेट सर्व्हिस पूर्व परीक्षा 2019 हिस्ट्रीचं ॲनालिसिस शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी जे प्रश्न आलेले आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित वाचले, समजून घेतले तर नक्कीच कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला कळेल. आणि ही जी PDF असणार आहे ॲनालिसिस PDF ही आपली STI RCP नावाचं जे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी तुम्हाला जे फ्री स्टडी मटेरियल नावाचा कॉलम आहे त्या ठिकाणी ही PDF भेटून जाईल. तुम्ही तिथे जाऊन पुन्हा ती वाचू शकतात. ओके, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात प्ले स्टोअरवरून आणि त्या ठिकाणी ही PDF मिळवू शकतात. पुढे बघा, आपल्याला या ठिकाणी पहिलाचा प्रश्न बघायचा आहे तो म्हणजे 51 नंबरचा प्रश्न. प्रश्न होता, घोरीचे राज्यपाल व महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या ओळखा. मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या, असे प्रश्न जे आहेत ना हे इतिहासाला आपण बेभरवशाचा विषय का म्हणतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण की बघा या ठिकाणी आता हे राज्यपाल जर बघितले तुम्ही, याल्दोज, कुबाचा, महबदीब, बख्तियार ऐबक हे पूर्णतः नवे वाटू शकतात जर अभ्यास त्या ठिकाणी चांगला नसेल तर. आता या ठिकाणी थोडंसं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास किंवा त्याच्या रिव्हिजन्स व्यवस्थित करणे गरजेचे आहे. आणि ज्यांनी वाचलेला आहे त्यांनी हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. मात्र ज्यांना याच्यातलं काहीच माहीत नाही आहे त्यांनी हा प्रश्न सोडायला काही हरकत नव्हती मागील वर्षी तरी. किमान तुम्हाला या ठिकाणी 1 ते 2 तरी बरोबर माहीत असले पाहिजे तर तुम्ही रिस्क घेऊ शकतात. ओके, आणि हा प्रश्न थोडासा अवघडमधला होता नक्कीच. पहिलाच प्रश्न हा आहे. तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच तुम्ही आम्हाला प्रश्न स्किप करायला लावता आहात. तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये थोडंसं तुम्हाला काही लिंक लागली तर सोडवू शकतात. सुरुवातीला असे प्रश्न जे 1, 2, 3 असू शकतात मॅक्झिमम एका विषयामध्ये. आणि इतिहासामध्ये मुख्यतः दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही 1, 2 करू शकतात ज्याला तुम्हाला टिक करायची नाही आहे. मात्र इथे तुम्ही हा प्रश्न ज्यांचं फिक्स वाचन आहे त्यांनी उत्तर द्या. मात्र इतरांनी या ठिकाणी चुकीचं उत्तर देऊन मला वाटतं आपले मार्क्स कमी करून घेऊ नये. ओके, आता हा जर रिपीट झाला तर तुमच्या लक्षात येईल याल्दोज हा अफगाण पर्वतीय प्रदेशाचा त्या ठिकाणी राज्यपाल होता. पुढे महम्मद इब्न बख्तियार जो आहे तो या ठिकाणी सिंधू प्रदेशाचा राज्यपाल होता. कुबाचा सिंधूचा राज्यपाल होता. हा कुबाचा जो आहे तो सिंधू या प्रदेशाचा राज्यपाल आहे. महम्मद हा या ठिकाणी बंगाल प्रदेशाचा राज्यपाल आहे. आणि हा ऐबक दिल्लीचा. आता तुमच्या लक्षात येईल ते ऐबक जो आहे दिल्लीचा हे बऱ्याच जणांना माहीत असू शकतं. मग त्यावरून सुद्धा तुमचं उत्तर बरोबर येतं. म्हणजे किमान एक तरी तुम्हाला त्या ठिकाणी जोडी माहीत असणं अपेक्षित होती. मग या ठिकाणी उत्तर तुमचं निघण्याची चान्सेस होते किंवा ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं ते बरोबर आलेलं असतं. आता हे महम्मद घोरीबद्दल प्रश्न आला आहे. मग थोडंसं आपल्याला माहीत असलं पाहिजे यांचं पूर्ण नाव काय आहे महम्मद घोरीचं. सियाबुद्दीन महम्मद घोरी. कालावधी काय 1206 आपण बघतो आहे. अफगाणिस्तानचा त्या ठिकाणचा जन्म आहे 1150 ते 1206. पुढे जर बघितलं उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक म्हणून या घोरीकडे बघितलं जातं. तुर्की राजघराणं होतं घोर किंवा घोर याच्यात त्याचा जन्म आहे. पुढे याने पृथ्वीराज चव्हाणचा थानेसर येथील लढाईत पराभव केला आहे. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे ते इतिहासातून आपण शिकण्यासारखं आहे की पृथ्वीराज चव्हाण जे होते यांनी याचा 16 वेळा पराभव केला आणि याला जीवदान दिले. मात्र नंतर ते कन्नौजचे जे महाराज होते जयचंद यांनी सुडापोटी गजनीचा मोहम्मद घोरी याला त्या ठिकाणी हातमिळवणी केली, पुन्हा बोलावलं आणि मग पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी घोरीबद्दल काही बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात भारतात इस्लामी राजवटीची जी सुरुवात आहे ती महम्मद घोरीच्या आक्रमणानंतरच आहे हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातो आहे त्याचा उत्तराधिकारी लक्षात घ्या कुतुबुद्दीन ऐबक. आपण जे वरती बघितलं ना दिल्लीची सल्तनत, मला वाटतं ते एक ऑप्शन जर तुम्हाला माहीत असेल तर या ठिकाणी हे उत्तर बरोबर येत होतं. पुढे मग मोहम्मद घोरीने गजनीसुद्धा काबीज केलेली आहे 1173 गजनी प्रांताचा राज्यपाल त्या ठिकाणी आपण बघतो आहोत त्याला नेमलेला आहे. त्याच्या निधनानंतर आपण बघतो आहे महम्मद
पुढे उत्तराधिकारी कुतुबुद्दीन ऐबक. त्याच्यानंतर मौर्य पूर्व काळ. मित्रांनो प्रश्न मौर्य काळावर नाही आहे, त्याच्या पूर्व काळावर आहे. भारत काय म्हणून ओळखला जायचं. इतिहास म्हटलं की असेच प्रश्न असणार आहेत, वाचन असावं लागणार आहेत, व्यवस्थित रिव्हिजन असावे लागणार. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. ओके, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं काही लॉजिकल बाबीतून गेले असतात तर उत्तर देता येणं शक्य होतं, मात्र प्रत्येकाचं वाचन किती आहे त्यावरही अवलंबून आहे. आता मौर्यपूर्व काळावर त्या ठिकाणी विचारलेलं आहे, मात्र मी थोडंसं मौर्य साम्राज्याबद्दलचे काही स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी हे करतो आहे. भारताच्या इतिहासातील एक सर्वात मोठं साम्राज्य म्हणून आपण मौर्य साम्राज्याला ओळखतो. याचा कालखंड इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 आणि संस्थापक म्हणाल तर चंद्रगुप्त मौर्य. सर्वात साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासन सम्राट अशोक, मौर्य साम्राज्य सम्राट अशोक यांचा विस्तार जर बघितला तर गंगेच्या खोऱ्यातील जे मगध राज्य आहे इथून उगम झालेली जी राजधानी यांची होती ते म्हणजे पाटलीपुत्र. ओके, राजधानी लक्षात राहू द्या. पुढे चंद्रगुप्त मौर्य यांनी नंद घराण्याला पराभूत करून हे मौर्य साम्राज्य स्थापन केलं होतं, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, संस्थापक माहीत असलं पाहिजे. मौर्य सम्राट कोणकोणते होऊन गेले आता या ठिकाणी कालावधी बघताय तुम्ही. ख्रिस्तपूर्व 322 ते 180 या ठिकाणी चंद्रगुप्त आपण बघतोय. त्यानंतर बिंदुसार आहे, अशोक आहे. बघा हे पहिले सुरुवातीचे 4 राज्य तरी तुम्हाला माहीत असले पाहिजे. चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक, दशरथ, संप्रती, शाल्युक, देववर्मन, शतध्वन, बृहद्रथ, पुष्यमित्र, शुंग राजवंश आपण म्हणतो. मग या ठिकाणी उद्या विचारलं जाऊ शकतं मौर्य घराण्यामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले, नाही झाले, अशा पद्धतीने. पुढील घराणी व त्यांचे राजे यांच्यात जोड्या लावा. घराणी आणि राजे. आता इथे तुम्हाला राष्ट्रकूट, चोळ, पाल आणि परमार विचारलेलं होतं आणि त्यांच्यातले महत्त्वाचे कोणते राजे होऊन गेले. आता हे जर बघितलं मित्रांनो तुम्ही, हे एक 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या मुद्द्याची चर्चा आहे. ओके, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो बघतो आपण 11वीचं. आता याच्यावर आपण 11वीचं पूर्ण तुम्हाला लेक्चर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये 11वीची इतिहासाची लिंक बघू शकतात. आपले प्लेलिस्ट आहे त्याच्यातही ते उपलब्ध आहेत लेक्चर्स, पूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. आणि त्याचे लेक्चर्स त्याचा कोर्सच आता आम्ही तयार केला आहे. तो तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप आहे त्याच्यावर हे पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास असेल, प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, ते अत्यंत म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्यात आलेलं आहे. मग इथे जर बघितलं तुम्ही तर 4 नंबरचं उत्तर होतं, म्हणजे 3, 4, 1, 2 अशा पद्धतीचं उत्तर होतं. म्हणजे राष्ट्रकूट जर बघितलं, राष्ट्रकूट घराण्यामध्ये दंतीदुर्ग हा राजा या ठिकाणी तुम्ही बघता आहात. ओके, पुढे चोळचा राजा विजयालय आहे. त्याच्यानंतर पालचा राजा गोपाल आहे आणि परमारचा राजा हा उपेंद्र आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं रिव्हिजन आता शेवटच्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे. राष्ट्रकूटांचं साम्राज्य जर बघितलं तुम्ही, भारताचा नकाशा बघतात, इथे राष्ट्रकूट साम्राज्य पसरलेलं आहे. महाराष्ट्राचा बराचसा भाग त्याने व्यापलेला आहे. राष्ट्रकूट राजघराण्याचा कालावधीही थोडासा आपल्या नजर घालून गेलेला असला पाहिजे. इसवी सन 753 ते 982. थोडंसं स्पीडमध्ये घेतोय मित्रांनो, कारण की वेळ तुमच्याकडेही कमी आहे, माझ्याकडेही कमी आहे. बघा, विंध्यपासून ते इकडे कन्याकुमारीपर्यंत खूप मोठं असं ही सत्ता आहे. दंतीदुर्ग हा प्रथम सत्ताधीश आहे. दंतीदुर्ग राजा माहीत असू द्या. कृष्णराज पहिला यांच्या काळातलं वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर, हे विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि विचारले जाऊ शकतात पुढे. त्यानंतर आता हा पूर्णतः नवीन प्रश्न होता मित्रांनो. असे प्रश्न खरं म्हणजे कुठेतरी ज्यांनी वाचलेलं आहे ते सोडवू शकतात, मात्र ज्यांचं अजिबातच अशा नवीन मुद्द्यांवर वाचन नसेल त्यांनी कदाचित अशा प्रश्नांना सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये तरी हात लावायला नको. इथे सरळ होतं, अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये टिंबटिंब हा उद्योग सुरू झाला. आता तेव्हाचं तुम्हाला थोडंसं लॉजिकल या ठिकाणी हे अकेमेनिड विजय काय आहे ते माहीत असणं गरजेचं होतं. या ठिकाणी उत्तर दिलं होतं ब्लँकेट बनविणे. आता इथे जर बघितलं तुम्ही, एक सिंधू खोऱ्यामध्ये घडलेलं हे महत्त्वाची घटना आहे. अकेमेनिड कॉन्क्वेस्ट त्याला म्हटलं जातं. इंडस व्हॅली रेफर्स टू द मिलिटरी कॉन्क्वेस्ट. या ठिकाणी एक सैन्य युद्ध ती झालं होतं आणि इथे जर बघितलं तर सायरस द ग्रेट याच्या काळातलं हे आपण बघतो आहोत. 550 ते 539च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवता येईल. पुढे बघा, या ठिकाणी जे अलेक्झांडर राजा आहे त्याचा शेवट आहे या युद्धाने, तो मुद्दा इथे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. पुढे आपण जातोय. पुढचाही प्रश्न इतिहास आहे. बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांचं वाचन आहे त्यांना काही विषय नाही आहे, मात्र ज्यांचं वाचन नाही
त्यांना इथे गरगर करायला लावू शकतो हा इतिहास. किती डीपमध्ये घुसू शकते या ठिकाणी आयोगाचे पेपर किती डीप काढले जातात याचं हे उत्तम उदाहरण. म्हणजे तुम्हाला कामरूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा, वल्लभीचा राजा यांच्याबद्दल घडलेल्या काही घटना विचारल्या जात आहेत. आणि हे बेभरवशाचे प्रश्नाचं आणखी एक उदाहरण. तुम्हाला जे बोलतो मी, राज्यसेवा पूर्व तुम्ही जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला म्हणजे इतिहासासारखा विषय हा याच्यात कमी मटेरियल मॅक्झिमम वेळा वाचावं लागेल. आणि त्याच्यातही जे तुमचे समजा या ठिकाणी एक 12 ते 15पर्यंत प्रश्न आलेले विचारलेले आहेत त्यांच्यापैकी जेवढे येत आहेत समजा एक 10 ते 11 किंवा 8 ते 10 मध्ये तितक्यांनाच क्लिक करा. इतर सोडून देऊ शकतात 2-4 प्रश्न असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणजे जे हक्काचे विषय आहे ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेसारखा विषय असेल, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्याला तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल. पॉलिटिसारखा विषय आहे जो पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ठिकाणी, म्हणजे पुस्तकातूनच विचारला जाईल याची खात्री आहे तिथे. भूगोलासारखा विषय तुम्हाला त्याच्यात अत्यंत भरोशाचा विषय आहे, यावरही तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागेल. इथे जर बघितलं तर उत्तर तुम्हाला दिसतंय म्हणजे पुढे रिपीट झाला. रिपीट असे प्रश्न तरी होत नाही बघा, असे ऑड प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस नसतात. मात्र झाला तर माहीत असलं पाहिजे भविष्यातल्या विविध परीक्षांना पुढे आला तर. कामरूपचा राजा जर बघितलं, हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही असं याचं उत्तर होतं. दुसरं तुम्ही या ठिकाणी सिंधचे राज्यकर्त्याचं याला प्रभाकरांनी अधिक कमकुवत केले होते सिंधच्या राज्यकर्त्याला असं म्हटलेलं आहे. काश्मीरच्या राजाबाबत विधान आहे की याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडलेले आहे. आणि वल्लभीचा राजा जो आहे कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला अशी हिस्ट्री आहे मित्रांनो. थोडेसे नवीन प्रश्न आहे, वाचन असेल तर नक्कीच उत्तरं जमू शकतात, मात्र त्याला तेवढं डीपमध्ये वाचन असलं पाहिजे. पुढे मग आता आपण जर बघितलं वरील राजांच्या संदर्भात काही मुद्दे आहे. या ठिकाणी इसवी सन 600च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला होता. त्याने अनेक स्तूप वगैरे तोडून टाकले होते. मात्र अतिशय शिताफीने कामरूपचा राजा, मी ही स्क्रीनशॉट का दाखवतो आहे तुम्हाला, कामरूपच्या राजावर प्रश्न आलेला आहे. मग इथे थोडंसं आपण अशा पद्धतीचा भविष्यात प्रश्न आला थोडी आपली तयारी असली पाहिजे. तो कामरूपचा राजा भास्कर वर्मन होता. याने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याचे विश्वासू मंत्र्यामार्फत वाचविलेले आहे, हे लक्षात घ्या. ओके, कामरूपच्या राजावरचा एक लहानसा मुद्दा या ठिकाणी कव्हर केला आहे. पुढचा मुद्दा हर्षवर्धन, जे हर्षावर नाव उच्चारलेलं आहे ना, ते हर्षवर्धन या राजासाठी उच्चारलेलं नाव आहे, हे आधी लक्षात घ्या. उत्तर भारतामध्ये एक समृद्ध असं साम्राज्य यांचं होतं. पंजाब सोडला तर उत्तर भारतामध्ये पूर्ण राज्य हर्षवर्धनचं होतं या ठिकाणी 590 ते 647च्या दरम्यान. त्यांच्या काळातच मग चीनी यात्री युआन शॉंग वगैरे असेल, बाणभट्ट रचित संस्कृत काव्यग्रंथ असेल, या बाबी घडलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. कालावधी जर बघितला त्यांचा तर तो आपल्याला दिसतो आहे 606 ते 647. ओके, ते लक्षात घ्या. आता त्यांचं हे जन्म ते मृत्यू असं दिलेलं आहे. हर्षवर्धन त्यांच्या काळातले ही शिक्के या ठिकाणी आपण बघतो आहोत. त्यांच्या आधीचा राज्यवर्धन राजा आहे, नंतर यशवर्मन राजा आहे. पुढचा प्रश्न जातोय मी 56 नंबरचा. टिंबटिंब व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. आता हा सरळ वन लाईनर आहे, व्यवस्थित शाहू महाराजांबद्दलचं वाचन आहे, त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. इथे काशीनाथराव वैद्य यांचा कोल्हापूरशी संबंध नव्हता संस्थानाशी. मग दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, दादासाहेब सुर्वे यांचा होता, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, मग शाहू महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी आहे. वेदोक्त प्रकरण असेल, सत्यशोधक समाजाची चळवळ असेल, ती कधी झाली तो प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतो की सत्यशोधक समाजाची स्थापना शाहू महाराजांनी कधी केली आहे कोल्हापूरला, हा एक लहानसा प्रश्न आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज कधी सुरू केला होता, हाही दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. कोल्हापूर संस्थानात या चळवळीला गती भेटलेली आहे. पुढे आता शाहू महाराजांच्या नंतर आणखी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या चळवळीचा प्रचार आणि प्रसार केला आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेत दलितांचा नेता किंवा भारतीय अग्रणी नेता म्हणून शाहू महाराजांनीच घोषित केलं होतं, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे आता थोडंसं आधुनिक भारतावर हा प्रश्न आपल्याला दिसतो आहे इतिहासाचा. श्री राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं हा सोपा आहे, कारण की आपण वाचलेलं असतं किमान थोडंफार. श्री राजगोपालचारी यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यास स्वतःला गुंतवून ठेवला, आताही बऱ्याच जणांना फसवणारं होतं. अशा पद्धतीचं वाचन आपण करत नाही. आपल्याला त्यांच्या संस्था कोणत्या आहे, सणावाड्या वगैरे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो.
मात्र प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचन केलं आहे का त्यावर येत आहेत, समजून घेतलेलं आहे का त्यावर येत आहेत. मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी स्वराजींवर टीका केली, जे स्वराज्य पक्षाचे होते त्यांच्यावर. मग स्वराज्य पक्षामध्ये तुम्हाला माहीत आहे चित्तरंजन दास असेल, विठ्ठलभाई पटेल असेल, हे व्यक्तिमत्व इथे दाखवलेले आहेत. विठ्ठलभाई पटेल म्हटलं तर मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. कधी आले हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते स्वराज्य पक्षाच्या मध्ये चित्तरंजन दास यांच्या इतकंच आणखी एक महत्त्वाचं कार्य करणारे व्यक्तिमत्व कोण होते, ते एक मोठं नाव आहे. एक सचिव होते आणि एक अध्यक्ष. त्यामध्ये शियारदास कोण होते आणि दुसरी व्यक्ती ती कोण होती? नेहरू होते. कोणते नेहरू? तो प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओके, शियारदास कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आलेले होते. पुढे जातोय आपण. 58 नंबरचा प्रश्न. वर्णन केलेलं आहे की हे एक लेखक होते, अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते शिकवायचे. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने 45मध्ये. पुढे पुण्यातील हिंदुत्ववादी होते. कोणाबद्दल? तर श्री म माटे किंवा बापूसाहेब माटे यांच्याबद्दलचा हा प्रश्न. आणि हा नवीन होता. हे आपण एवढं डीपमध्ये कुणी वाचलेलं नसतं. काही पुस्तकांमध्ये उल्लेख असू शकतात, मात्र नवीन होता हा. थोडंसं लॉजिकली तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची गरज होती, अन्यथा सोडून देण्याचा विषय होता. मात्र असे तुम्ही खूप जास्त सोडू शकत नाही, अभ्यासच करावा लागेल. बघा, यांचं अस्पृश्य निवारक मंडळाचे हे संस्थापक आहेत, हे लक्षात घ्या. हे आलं आहे विकिपीडियावरून घेतलेलं आहे मित्रांनो मी हे. म्हणजे बघा, जसं तसं विकिपीडियावरून अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन ते शिकवायचे. 45च्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. पुण्यातील हिंदुत्ववादी होते. सरळ सरळ विकिपीडियावरून उचललेला प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. बघा मग आता कुठून आलेलं आहे. त्यांचं आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचं कार्य आहे, विपुल लेखन आहे. ते मुद्देसुद्धा या ठिकाणी आपण बघतो आहे. 10,000हून जास्त भरतील एवढी पानं त्यांच्या खात्यावर जमा आहेत. श्री म माटे विदर्भातील शिरपूर येथील होते, ते मराठी लेखक आहेत. ओके, ते आपण बघतो आहे. त्यांच्यावर लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर अभ्यंकर यांचा हे आहे इफेक्ट. आणि माटे मास्तर म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जायचं. त्यांचं जर बघितलं आपण थोडंसं तर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्थापना आहे. SP त्यांची सुरुवात आहे अध्यापनाची. SP कॉलेजात मराठी इंग्रजी शिकवलेलं आहे. रोहिणी या मासिकाचे पहिले संपादक ते आहेत. केसरी प्रबोध असेल, महाराष्ट्र संवत्सरिक असेल, यांचं संपादन आहे. विज्ञानबोध या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनी लिहिलेली 200 पानी प्रस्तावना गाजलेली होती. बघा, प्रस्तावना 200 पानाची आहे मित्रांनो. हे जगावेगळं काहीतरी केलं तेव्हा तुम्ही इतिहासामध्ये नोंद होते असं म्हणतात. मला म्हणजे खरोखर कौतुकास्पद वाटतं. 200 पानाची प्रस्तावना. तुम्ही आजही विचार आपण करतो का अशा बाबीचा? थोडंसं वेगळं आहे. विज्ञान विभागाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन यांनी दिला आहे, लक्षात असलं पाहिजे. पुढे हाही प्रश्न तसाच आहे, अवघड आहे. डीप वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच येण्यासारखं आहे. पंडित रामकुमार विद्यारत्न यांचं जर बघितलं तर यांनी कुली काहीने लिहिलं, हे लक्षात राहू द्या. रिपीट झाला तर चुकायला नको आता. कृष्णकुमार मित्र यांनी बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादन केले. पंडित शिवनाथ शास्त्री यांनी जर बघितलं तर या ठिकाणी ब्रह्मो मिशनरी ते होते, ते लक्षात घ्या. आणि द्वारकानाथ गांगुली हे बंगाली वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहायचे. आता याच्यातलं काही तुम्हाला ब्रह्मो मिशनरींचे नावं तुम्ही वाचलेलं असू शकतात, द्वारकानाथ गांगुलींबद्दल वाचलेलं असू शकतं. ते वाचन ज्यांचं आहे त्यांना नक्कीच हा प्रश्न बरोबर येईल. मित्रांनो, या PDFs तुम्हाला ती खाली पुन्हा कमेंट्स करता तुम्ही. PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी आपल्या ॲप्लिकेशनची. ते डाउनलोड करा. त्यामध्ये जे फ्री स्टडी मटेरियल आहे त्याच्यात या PDFs भेटतील. आणि तुम्ही कंबाईनची एक्झाम देत असाल तर त्याच्या आपल्या टेस्ट सीरीजसुद्धा उपलब्ध आहे, त्याची लिंक खाली राहील. कंबाईनचं आपण जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याचे PDFसुद्धा आपल्या स्टडी मटेरियलमध्ये मी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर तुम्ही त्या ॲप्लिकेशनवरून ते सगळं घेऊ शकतात. याच्यापुढील जेवढे आपले यूट्यूबचे लेक्चर्स होतील त्याचे पूर्ण जे मटेरियल असणार आहे ते आपण ॲप्लिकेशनला देतो आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला ती उपलब्ध असणार आहे. बघा, पुढे जर बघितलं तुम्ही तर स्थापत्य कलेवर प्रश्न होता. योग्य पर्याय निवडायचा होता. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. तिच्यावर पर्शियन आणि हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. विदेशी प्रभाव आहे, अशी विधानं होते. आणि बरोबर ओळखायचं तुम्हाला 1, 2, 3 हे बरोबर आहेत हे ओळखणं गरजेचं होतं. पुढे आपण जातो आहोत. कालक्रमाने करा असं म्हटलेलं आहे. आता तुमच्या समोर होतं की डाक्यात मुस्लिम लीग, त्याच्यानंतर खुदिराम बोस यांचा देहांत, लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्बफेक आणि प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. आता बघा, हे मुद्दे अत्यंत सोपे आहे, याच्यावर मी पुढे चर्चा केली आहे. मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायचे आहे की 1 नंबर ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना आहे कधी झाली आहे. मी खाली जे तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे त्याच्या आधी कमेंट करण्याचा प्रयत्न करा. कधी झाली, कोणी त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता, मुस्लिम लीग का स्थापन झाली हे आम्हाला माहीत असलं पाहिजे.
पुढे खुदिराम बोस यांचा देहांत कधी झाला, 2 नंबरचा मुद्दा आहे. तिसरं हे प्रफुल्ल चटर्जी यांना लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली होती, कधी आली होती माहीत असलं पाहिजे. आणि हा बॉम्ब कोणी फेकण्याचा प्रयत्न केला होता, समजा कोणावर तो आरोप झाला होता, कधी फेकण्याचा प्रयत्न झाला माहीतच असलं पाहिजे. वरील 3 जे आहेत ना ते तर मला वाटतं तोंडपाठ असावेत. 4था मुद्दा थोडा मान्य आहे, नवीन आहे, पण तेवढं जरी तोंडपाठ असतील तरी उत्तर तुमचं चुकत नाही. पुढे जातोय मग 1906ला ढाका या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी जर बघितलं तर ढाकाचे जे नवाब होते सलीम अल्लाह खान यांचं त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलं होतं, त्यानुसार हे भरलेलं होतं संमेलन. आणि मग मुसलमानांसाठी एक राजनीतिक मार्गदर्शक म्हणून एक पार्टी असावी म्हणून या ठिकाणी याची स्थापना. याच्यामध्ये जे सर सय्यद अहमद खान आहे यांनी मुस्लिमांनी राजनीतीपासून दूर राहावं अशी सूचना केली होती, मात्र त्या ठिकाणी ही संघटना स्थापन झालेली आहे. ढाकाची बैठक जी होती तिचे अध्यक्ष नवाब प्रतिष्ठा आलमल हे होते, हे लक्षात राहू द्या. केंद्रीय कार्यालयाचं अलीगड या ठिकाणी होतं. पुढे दुसरा मुद्दा होता, आपण बघितलं की 1906ला मुस्लिम लीग आहे. 1908ला खुदिराम बोस यांचा मृत्यू आहे, फाशीवर त्यांना चढवलं गेलं 19व्या वर्षी. आणि एक कमी वयाचे म्हणून त्यांना ओळखलं. त्यांच्या आधी 68 कुका यांचा नरसंहार झाला होता, त्यामध्ये 13 वर्षीय बालक शहीद झालेला होता, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे ती दिल्लीची जी केस आहे आपण जे बघितलं डल हौशीवर बॉम्बस्फोट, त्याच्या संदर्भात बरेच मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये अनुशीलन समितीचं त्याच्यातलं जे आहे त्यांचं युगांतर नावाचं महत्त्वाची ती संघटना आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये त्यांचा फिटनेस क्लब होता, त्याच्यातून मग अरविंद घोष, बारिंद्र घोष असेल, खुदिराम बोस असेल, प्रफुल्ल चाकी असेल, हे सगळे अनुशीलन समितीशी संबंधित युगांतरशी संबंधित कार्यकर्ते होते. आणि ते पुढे त्यांच्यावर आरोपही झाले की बाबा यांनी हे केलेलं आहे म्हणून, मात्र त्याला प्रूफ भेटलेलं नाही रासबिहारी बोस यांच्या विरोधात. तरी अलीपूर बॉम्ब केस आहे, त्याच्यातून बरेच जण काळ्या पाण्याच्या शिक्षेवर किंवा जेलमध्ये गेले होते. आणि पुढे मग हा प्रयत्न झालेला आहे. रासबिहारी बोस जे आहे, जे आपण पुढे ज्यांना इंडियन नॅशनल आर्मीच्या बाबतीत महत्त्वाचं ओळखतो, त्यांचं या ठिकाणी हात होता असं म्हटलं गेलं, मात्र ते त्या ठिकाणी सुटलेले आहेत. त्यांनी पुढे जर बघितलं आपण तर देहरादूनला क्लर्क म्हणून FRI काम केलेलं आहे. आणि त्यांच्या विरोधात मात्र हा जो दिल्ली खटला आहे याच्यात कोणताही प्रूफ भेटलेला नव्हता, हे लक्षात घ्या. पुढे जातोय मी. विद्वान स्त्रिया ज्या आहेत त्या कोणत्या विद्वान स्त्रिया आहेत ज्या ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? विश्ववारा आहे का, आपाला आहे का, लोपामुद्रा आणि घोषणा, तर सर्वच वरील सर्वच स्त्रिया आहेत ज्या ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असायची? बघा, नीट वाचन करणं गरजेचं आहे आणि नीट वाचून ठेवा आहे, कारण की या ठिकाणी उत्तर दिलं आहे सगळंच बरोबर. सगळंच काय तर जे अधिकाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन होतं, भांडवलदारांचा नफा होता, सरकारचा खर्च असेल, कर्जावरील व्याज असेल, हे सगळं भारतीयांकडून वसूल केलं जायचं, ते लक्षात घ्या. पुढे विजोड व्यक्ती ओळखायला सांगितले. आता इथे बरेच जणांना गोळ होऊ शकतो की विजोड का आहे. आता शंकरराव देव आपण बघितले तर संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधित व्यक्ती आहे. इतर तिन्ही जर बघितलं, गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे आणि भास्कर विष्णू काळे, तर आपल्याला लक्षात येतं कर्नाटकशी संबंधित यांचे महत्त्वाचे काम आहे. म्हणजे तुम्ही गंगाधरराव देशपांडे यांना कर्नाटकचा सिंह असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यांनी महाराष्ट्रातही काम केलं आहे, तेही लक्षात राहू द्या. पुढचा मुद्दा होता की कोणाच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला? तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे, मलाया द्वीपकल्प या ठिकाणी आधिपत्य मिळवले होते. असा राजा कोणता? तर मित्रांनो, राजेंद्र चोळ किंवा राजा चोळ एक जो आहे हे त्याचं उत्तर आहे, माहीत असलं पाहिजे. राजराज चोळ असंही त्याला म्हटलं जातं. दक्षिण भारतामध्ये एक महत्त्वाचं आणि मोठं साम्राज्य यांचं होतं. 985 ते 1014 या कालावधीत त्यांनी राज्य केलं. आणि पुढे श्रीलंका असेल, इकडे कलिंग असेल, इथपर्यंत मोठे यांचे अभियाने यांनी चालवले, जिंकून घेतले बेटं. त्यामध्ये मालबार, मालदीव, श्रीलंका या ठिकाणी यांची सत्ता आहे, ते माहीत असलं पाहिजे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघता आहात कशा पद्धतीचा त्यांचा चोळ राज्याचा विस्तार होता. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 2019मधील या सगळ्या बाबी आपण बघितल्या. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही PDF मिळवण्यासाठी STRCP ॲप्लिकेशन जे आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. फ्री स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला ही PDF भेटून जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.